अहिल्यानगर शहरातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक हिमेश दिलीप पोरवाल यांच्यावर तब्बल ₹1,90,00,000 फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात नाट्यमय वळण आलंय। केडगाव येथील कविता पराळे यांनी 30 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोरवाल व त्यांच्या कुटुंबियांवर फसवणूक, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ असे गंभीर आरोप केले होते। या गुन्ह्यानंतर संपूर्ण नगर शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडालेली होती। मात्र या प्रकरणावर आता हिमेश पोरवाल यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करून धक्कादायक खुलासे केले। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा पूर्णपणे खोटा आहे, माझ्या कुटुंबाला आणि मला बदनाम करण्याचा कट रचला गेला असं धक्कादायकपणे त्यांनी व्हिडिओ व्हायरल करून सांगितलंय। नमस्कार नगरकरांनो, मी हिमेश दिलीप पोरवाल। जनतेला केवळ सत्य कळावं किंवा आम्हाला न्याय मिळावा, जनतेसमोर कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांची फसवणूक, हे लोकांची फसवणूक कशी करतात ही सगळी सत्यता कळावी, त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवला आहे। काल मी नगरमध्ये नसताना मला न्यूज माध्यमातून एक न्यूज कळाली की माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तो गुन्हा फक्त मला किंवा माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केलेला आहे। त्या गुन्ह्यात काय तथ्य नसताना कविता रमाकांत पराळे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही गेल्या 50 वर्षांपासून पिढीचा धंदा आमचा सराफ बाजारात साखरचंद कस्तुरशेठ पोरवाल ह्या नावाने आहे। आम्ही सराफ बाजारात सगळ्यांसोबत आनंदाने व्यवहार करत आलो आहे आतापर्यंत। ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी की 2008 सालीपासून कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांच्यासोबत आमचे वडिलांसोबत सोने खरेदी विक्रीचे सतत व्यवहार होते। पण जेव्हापासून मी दुकानात बसायला लागलो तर मला एक गोष्ट कळाली की ते नेहमी प्रत्येक व्यवहारात खो गाळत होते। 2020 साली आमचे वडील मयत झाल्यानंतर सगळी जबाबदारी मी घेतली। त्यानंतरून मला असं कळालं की अपेक्षेपेक्षा जास्त पैशाची मागणी कविता रमाकांत पराळे यांच्याकडून मागण्यात आलेली आहे। माझ्याकडं प्रत्येक पुरावे आहे की त्यांना किती पैसे दिलेले आहे, कागदपत्रे पुरावे आहे, काय RTGS केलेले आहे, काही ऑनलाईन केलेले आहे, काही रोख रकमी आमच्या दुकानात बोलून अंडर कॅमेरा पैसे दिलेले आहेत। माझ्याकडे सगळे पुरावे उपलब्ध आहेत। हे सगळं असताना कविता रमाकांत पराळे उर्फ मामी गेल्या 6 महिन्यापासून मला किंवा माझ्या परिवारांना खूप त्रास देत आहे। दुकानात येऊन राडे घालणे, शिवीगाळ करणे किंवा माझ्या घरी येऊन माझ्या 3 वर्षाच्या पोराला शर्ट धरून जीवे मारण्याची धमकी देणे याचा भरपूर प्रयत्न केला आहे। तर याच्यातून वैतागून मी किंवा माझ्या परिवारांनी कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांच्यावर 2 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल कोतवाली पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जेव्हा ते गुन्हा दाखल केला तर मला माहिती मिळाली की कविता रमाकांत पराळे उर्फ मामी यांच्यावर याच्या पहिले बी भरपूर गुन्हे दाखल आहे किंवा हे याच गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत असून मला प्रशासनाकडून एकच विनंती आहे की त्यांची माहिती ह्या गुन्हेगाराची माहिती काढावी किंवा माझी माहिती काढावी आणि आम्हाला किंवा माझ्या परिवारांना भरपूर न्याय भेटावा हीच प्रशासनाला विनंती आहे।